चला वेस्त्री लगेच आपलं क्षेत्ररक्षण आपण सजवून घ्यायचं आहे. आजच्या दिवसातला हा पुढचा सामना आपण बघत आहोत. VS3 विपक्ष राज स्पोर्ट्स साईनगर. VS3 या संघानं नाणेफेकीचा कौल विजय होऊन पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि समोरच्या राज स्पोर्ट्स साईनगर या संघाला मात्र प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केलंय. हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित धर्मवीर चषक सन 2022 शहापूर टेनिस क्रिकेट विश्वाचा हा महाथरार महारणसंग्राम आपण बघत आहात आणि आजचा हा पहिला दिवस. एक महत्त्वपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगलं बॅटल, बिग फाईट बिटवीन राज स्पोर्ट्स साईनगर वर्सेस VS3 म्हणजेच वेता स्पोर्ट्स 3 या टीमकडनं. स्ट्राईकला असेल फलंदाज अमित, नॉन स्ट्राईकला असेल स्ट्राईकला नन्नू आणि नॉन स्ट्राईकला अमित. बॉलिंग मार्कवर VS3 या संघाकडनं गोलंदाज असेल तो म्हणजे सचिन. पहिला चेंडू यावेळेला खऱ्या अर्थानं नॉकआउटच्या या मॅचेसची एक वेगळी गंमत असते. एक वेगळं द्वंद्व नेहमी पाहायला मिळतं. एक संघर्षाचा प्रतिकार पाहायला मिळतो आणि त्याच संघर्षाचे परिणाम यावेळेला पंचांचा लेट्स प्लेचा इशारा. पंचांच्या भूमिकेत राम डिंगोरे आणि निलेश महाजन. Here we go with first ball of this match. स्ट्राईकला नन्नू एक सेन्सिबल क्रिकेटर म्हणून मानला जातो. तंत्रशुद्ध फलंदाज आहे. पॉवर प्लेची 2 ओव्हर्स आपण बघणार आहोत. मर्यादित क्षेत्ररक्षकांची 2 षटकं या 5 षटकांच्या सामन्यामध्ये. पहिला चेंडू धर्मवीर चषक सन 2022 या सामन्यातला VS3 विपक्ष राजकोट साईनगर. पहिला चेंडूला फुल टॉस. एक सुंदर कव्हर ड्राईव्ह पाहायला मी क्षेत्ररक्षक करतोय पाठलाग चेंडूचा, परंतु चेंडू काही थांबणार नाही, निघून जाईल सीमा पार. पहिल्या चेंडूवर घडाघाती प्रहार, धावा मिळतील 4. आणि मी मगाशीच म्हटलं होतं की टेक्निकल बॅट्समन म्हणून नन्नूची ओळख आहे आणि पॉवर प्लेच्या या षटकामध्ये गॅप भेदणं, 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला खेळाडूच्या म्हणजे ऑन द अप खेळणं खऱ्या अर्थानं गरजेचं असतं आणि ते प्रमाण, ते प्रत्यय यावेळेला नन्नूच्या पहिल्या फटक्यामधनं आपण बघितलं. पहिल्या चेंडूवर 4 धावा. चौकारानिशी संघाचं खातं देखील उघडलं गेलं. 4 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. आणि नेहमी म्हणत असतो क्रिकेटमध्ये जर गोलंदाजाच्या पहिल्या चेंडूवर जर मोठा प्रहार आला, मोठा फटका जर खेळला गेला तर निश्चितपणे सायकोलॉजिकल प्रेशर क्रिएट होतं. मानसिक दबाव आपल्याला पाहायला मिळतो, मेंटली प्रेशर. या षटकातला दुसरा चेंडू सफरून खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा लो फुल टॉस पॉइंटचा क्षेत्ररक्षक करेल चुकी. ही चूक तुम्ही या स्टेजवर, या स्तरावर आणि अशा प्रकारच्या सामन्यामध्ये करू शकत नाहीत. नन्नू ज्याच्या बॅटमधनं चौकार आला होता त्यालाच मात्र पुढच्या नेक्स्ट बॉलवर आपण जीवदान दिलंय. कधीतरी गोलंदाज कमबॅक करण्याचा प्रयत्न करत होता. संघामध्ये आणखी एक वेगळं आत्मविश्वासाचं चैतन्यानं भारलेलं वातावरण तयार झालं असतं आणि त्या आत्मविश्वासाचा निश्चितपणे फायदा तुमच्या संघाला या संपूर्ण इनिंगमध्ये झाला असता, या मॅचमध्ये झाला असता. पण जी संधी निर्माण झाली आहे ना, त्या संधीला सुवर्ण क्षणांमध्ये परावर्तित करण्यामध्ये तुमचे प्रयत्न तोकडे जर पडत असतील तर शिकावं लागेल. 2 चेंडू, संघाची धावसंख्या धावफलकावर आहे बिनबाद 5. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज असेल गोलंदाज सचिन. या षटकातला पुढचा चेंडू बिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर ठेवेल नजर, करेल पाठलाग. चेंडू होईल फील्ड, मग केला जाईल थ्रो आणि होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान मात्र 2 धावा धावून निघतील पूर्ण. या 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर आहे ती बिनबाद 7 धावा. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर फलंदाजांना जेरबंद करण्यामध्ये तुम्ही यशस्वी ठरलात तर त्या मॅच मधलं निम्मं काम तुम्ही संपवलत हे मात्र सांगण्यासाठी कुणा भविष्यवेत्याची गरज लागणार नाही. तुर्तास तरी पहिल्या 3 चेंडूवर फटकेबाजी केली जाते. जी एक सरासरी अपेक्षित आहे त्या पहिल्या 3 चेंडूवर उभारली जाते, ती म्हणजेच राज स्पोर्ट्स साईनगर या संघाकडनं. या षटकातला पुढचा चेंडू अमितच्या बॅटमधनं लाजवाब स्ट्रेट ड्राइव्ह, चेंडू निघून जाईल सीमा पार. फ्लाइट षटकार, लाजवाब फटकेबाजी. म्हणून मगाशीच म्हटलं की जोपर्यंत फलंदाजानं जर प्लॅनिंग केलंय ते इम्प्लिमेंट करण्यामध्ये, ते अंमलात आणण्यामध्ये तुम्ही अडथळा बनून जर एक भिंत बनून जर उभी राहणार नसाल तर मग समोरचा फलंदाज त्याला हवी तशा, हव्या तशा जागेवर, हव्या तशा पद्धतीनं तो मनसोक्त फटकेबाजी करू शकतो आणि तुम्हाला दबावाखाली आणू शकतो. या 6 धावांनी राजकोट साईनगर या संघाची धावसंख्या 1313. एकावर 3, 13 धावा. चेंडू झाले 4 आणि अजूनही 2 चेंडू मात्र असतील शिल्लक. 2 चेंडू असतील बाकी. पहिल्या 4 चेंडूवर
फटकेबाजी झाली, हल्ला चढवलाय, आक्रमण केलं गेलंय. गोलंदाजाला आत्मविश्वासानं भरारी घेण्याची कोणतीही संधी राजपूत साईनगरच्या फलंदाजांकडून उपलब्ध करून दिली नाहीये. या 4 चेंडूमध्ये डबल डिजिटमध्ये प्रवेश करण्यासाठी 4 चेंडूंचा सामना करावा लागला. 4 चेंडूमध्ये 13 धावा फलकावर लगावल्या गेल्या. एक सुंदर चौकार आपण त्या इनिंगमध्ये पाहिला या 4 चेंडूमध्ये, आणि तितकाच देखणा षटकार देखील अमितच्या बॅटमधनं या षटकात पाहिलाय. महागडी गोलंदाजी, खराब दर्जाची गोलंदाजी यावेळेला पहिल्या षटकात. तर तुम्हाला कर्णधारानं ज्या विश्वासानं चेंडू सोपवलाय तो विश्वास तुम्ही यावेळेला कुठेतरी तिलांजली देत आहात. पुन्हा स्ट्राईकला असेल अमित, ज्याच्या बॅटमधनं नुकत्याच शेवटच्या चेंडूवर आपण एक षटकार पाहिला होता. या षटकातला पुढचा चेंडू फुल टॉस बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाही. इम्पॅक्ट आपल्याला आउटसाइड द लेग स्टंप पाहायला मिळाले आणि पंच निलेश महाजन यांचा लेग बाईटचा इशारा येईल. या एका धावेनं संघाची धावसंख्या 1 for 14, एकावर 4, 14 धावा आणि कोणत्याही प्रकारचा गडी अजून गमावला नाहीये. अभेद्य भागीदारी सुरुवात झाली आहे. धावांचा ओघ आणि वेग याच्यावर कमालीचं नियंत्रण पाहायला मिळतोय. समोरच्या गोलंदाजांचा मात्र खरपूस समाचार घेतला जातोय. या षटकातला पुढचा चेंडू खराब गोलंदाजी, फुल टॉस कनेक्ट झालाय, टायमिंग प्रॉपर आहे, चेंडू करायला हवाई सपर सीमा पार, हा असेल राज स्टाईल षटकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर राजकोट साईनगर या संघाची धावसंख्या धाव फलकावर आहे बिनबाद तब्बल 20 धावा. अक्षरशः झोडपून काढलंय पहिला सलामीवीर गोलंदाज सचिन याला. खरपूस समाचार घेतला, यथेच्छ धुलाई झाली आहे. आणि या निश्चितपणानं पहिल्या षटकामध्ये जे आलेले आक्रमक 2 षटकार असतील, एक चौकार असेल, आत्मविश्वास वाढलाय राजकोट साईनगर संघाच्या या सलामीवीर जोडीचा. एक अभेद्य भागीदारी पाहायला मिळाली. 6 चेंडूमध्ये 20 धावांची आक्रमक पार्टनरशिप आणि पहिल्या चेंडूपासून हल्ला बोलला गेलाय, पहिल्या चेंडूपासून आक्रमण केलं गेलंय. पहिल्या चेंडूपासून गोलंदाजाला दबावात ठेवण्याचा जो यशस्वी प्रयत्न झालाय त्याच्या जोरावर या इनिंगमध्ये एक वेगळा आत्मविश्वास वाढलेला दिसेल, तो म्हणजेच राजकोट साईनगर या संघाचा. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येईल. बॉलिंग मार्कवर निलेश, स्ट्राईकला असेल अमित, हा असेल दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू. यावेळेला फुल लेनचा चेंडू, समाचार घेतलाय, टायमिंग प्रॉपर नाही, क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. अमित नावाचं वादळ अजूनही उद्ध्वस्त करण्याच्या अगोदर शमवलं गेलंय मैदानाच्या आत आणि बसेल पहिला झटका राज स्पोर्ट्स साईनगर या संघाला अमितच्या रूपानं. यावेळेला एक चांगलं कमबॅक असेल गोलंदाज निलेशच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर ब्रेक थ्रू दिला गेलाय. एक जी पार्टनरशिप बिल्ड होत होती, एक जो मोमेंटम प्राप्त झाला होता राजकोट साईनगर संघाला, त्या मोमेंटमला खिंडार पाडण्याचं काम अतिशय उत्तमरित्या पार पाडलं गेलंय ते गोलंदाज निलेश याच्याकडनं. अमितच्या माघारी परतण्यानंतर मैदानाच्या आतमध्ये संघाचा संघनायक कर्णधार जयेश शिंदे एंटर होताना आपल्याला दिसून येतोय. जयेश शिंदे म्हणजे क्रिकेट विश्वाला बाळा या नावानं तो परिचित असणारा खेळाडू. एक टेक्निकल बॅट्समन आहे, चेंडूचा लिंबू करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. हार्ड हिटर बॅटिंगसाठी तो मात्र नावाजला जातो. तुर्तास तरी स्ट्राईकला असेल नन्नू, बॉलिंग मार्कवर असेल सचिन. या षटकातला पुढचा चेंडू सफलून खेळण्याचा प्रयत्न होता, आउट ऑफ द लेग स्टंप डिलिव्हरी पाहायला मिळेल. पंच राम डिंगोरे यांचा वाईटचा इशारा. लाजवाब पंचगिरी विशाल सर या संपूर्ण स्पर्धेदरम्यान. राम डिंगोरे असतील, निलेश महाजन असेल, हेमंत तावडे असतील. या षटकातला पुढचा चेंडू, यावेळेला फुल लाईनचा चेंडू, चेंडूनं उंची गाठली, अंतर गाठू शकला नाही. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली आणि थर्ड अटेम्प्ट मध्ये लाजवाब झेल. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरची नजर ढळू दिली नाहीये आणि जे संघाला आवश्यक होतं समोरच्या संघाला बॅकफुटवर ढकलण्यासाठी ते मात्र बखुबी निभावलं जात आहे. गोलंदाज सचिन आणि क्षेत्ररक्षक अमर याच्या माध्यमातून लाजवाब टाळ्यांचा कडकडाट होतोय. तर मैदानाच्या आतमध्ये इतकं डेडिकेटिव्ह क्रिकेट जर तुम्ही बघत असाल, समर्पित क्रिकेट जर बघत असाल, संघासाठी, संघाच्या सुस्थितीत जाण्याच्या प्रवासासाठी, आपल्या मोलाच्या वाट्याकरता, मोलाच्या भूमिकेकरता जो एक प्राणपणानं लढण्याचा जो संघर्ष पाहायला मिळतो तो मात्र निश्चितपणे तमाम क्रिकेट रसिकांचा आनंद द्विगुणित करणारा ठरतो. बॅक टू बॅक आपल्याला हे 2 झटके पाहायला मिळाले. एक ओपनिंग पेयर यावेळेला डगआउटमध्ये, पेव्हलियनमध्ये, तंबूमध्ये विसावा घेताना दिसून येईल, कारण नन्नू आणि अमित बॅक टू द डगआउट. एक मोठं नाव टेनिस क्रिकेट विश्वातलं यावेळेला एंटर होईल मैदानात. फजल पठाण. व्यावसायिक क्रिकेट असेल, सिटी क्रिकेट असेल, प्रोफेशनल क्रिकेट असेल, या प्रकारच्या क्रिकेटमध्ये फजल पठाण या नावानं स्वतःचं एक वेगळं वलय निर्माण केलंय. मोठमोठ्या दिग्गज गोलंदाजांना चिंतेत पाडणारा हा फलंदाज असेल किंवा मग जेव्हा बॉलिंग मार्कवर फजल पठाण येतो
तेव्हा तेव्हा मात्र त्याच्याकडनं क्लासिकल बॉलिंग केली जाते, भेदक मारा असतो. आउटस्विंगचा बादशाह म्हणून फजल पठाणला ओळखलं जातं. तुर्तास फलंदाजाची भूमिका बजवावी लागणार आहे फजल पठाणला. ते असतील नॉन स्ट्राईकला असेल बाळा म्हणजे जयेश शिंदे, एक मोठं नाव. यावेळेला लो फुल टॉस होता, फ्लिक केलं गेलंय अलॉंग दी कार्पेट, परंतु नाही. 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडू केलाय स्टॉप. चेंडू असेल निर्धाव. तुमची ज्यावेळेस विकेट येते ना राकेश दादा, त्यावेळेला खऱ्या अर्थानं गोलंदाजाचा आत्मविश्वास बघण्यासारखा असतो, वाखडण्याजोगा असतो. कारण त्याला माहीत आहे संधी आपल्याकडे आपोआप चालून येत नाही, तर संधी मात्र तुम्हाला ती निर्माण करावी लागते. आणि निर्माण झालेल्या संधीचं सोनं देखील करता आलं पाहिजे. बरं, या षटकातला पुढचा चेंडू ट्रॅकर बॉल होता, पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, फटका चुकला आणि कव्हर पॉईंटच्या रिजनमध्ये हा एक उत्तम झेल. आणि जयेश शिंदे सारखा एक स्फोटक फलंदाज परतेल माघारी. यावेळेला संघासाठी अजूनही या षटकातले 2 चेंडू मात्र असतील शिल्लक. 4 चेंडू आतापर्यंत या षटकामध्ये फेकलेत ते गोलंदाज सचिन यानं. धावा खर्च केल्यात 2, वाईटच्या रूपात एकच धाव खर्च केली आणि तब्बल 3 गडी बाद केलेत. खरं तर या स्पर्धेमधला फर्स्ट गोल्डन 5चा मानकरी होण्याचा मान अनमोल भागवत या गोलंदाजानं प्राप्त केलाय. 5 विकेट पहिल्या सामन्यामध्ये त्यानं खऱ्या अर्थानं घेतल्या होत्या, 5 विकेट मिळवल्या होत्या. आणि त्याच दिशेनं वाटचाल केली जाईल का गोलंदाज निलेशकडनं. लाजवाब बॉलिंग, 3 विकेट आत्तापर्यंत घेण्यात यशस्वी ठरलाय. पहिल्या षटकामध्ये 20 धावा खर्च केल्यानंतर कर्णधारानं या गोलंदाजाला त्या 20 धावा कव्हरअप करण्यासाठी खऱ्या अर्थानं ज्या विश्वासानं हा चेंडू सोपवला होता, तो कर्णधाराचा विश्वास अगदी योग्य, अगदी सार्थ ठरवलाय गोलंदाज निलेशानं. स्ट्राईकला असेल फजल पठाण, नॉन स्ट्राईकला असेल बॅट्समन पराग आणि बॉलिंग मार्कवर असेल गोलंदाज निलेश. यावेळेला फटका चुकला होता. चेंडू हवेत, अगदी हातात, अगदी आरामात, अगदी लाडात, पण लाडात आलेल्या चेंडूवर नखरा केलाय क्षेत्ररक्षकानं आणि लाडात आलेला पण रागात निघून गेलाय. खराब दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. या प्रकारचे झेल तुम्ही जर मॅच मध्ये पकडत नसाल तर क्रिकेट आपल्यापासून खूप लांब आहे. त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे, ते शिकणं गरजेचं आहे. कारण गोलंदाजाचा कॉन्फिडन्स मात्र तुम्ही स्वतःहून लूज करताय. पुन्हा बॉलिंग मार्कवर निलेश, कौतुक करावं लागेल, काय बॉलिंग केली या बॉलरनं. ट्रॅकर बॉल भिडकावून दिलाय. मिड विकेटच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे ताईंना. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का. दिरंगाई झाली थ्रो फेकण्यामध्ये आणि त्याचा कुठेही मिसयूज न करता आपल्या संघाच्या हितवर्धक कामगिरीमध्ये फायदा केलाय तो फजल आणि पराग यानं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर राजकोट साईनगर या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 3 बाद 23 धावा. कमबॅक कशाला म्हणतात, पुनरागमन कशाला म्हणतात आणि संघासाठी संघाचा आत्मविश्वास प्रदान करण्यासाठी संघर्ष करणं कशाला म्हणतात, ही गोष्ट यावेळेला गोलंदाज निलेशनं दाखवून दिली आहे. पहिलं षटक ज्या वेळेला सचिननं हाताळलं होतं तब्बल 20 धावा खर्च केल्या होत्या VS3 या संघानं. त्यानंतर निलेशच्या हाती चेंडू सोपवला आणि त्या षटकामध्ये निलेशनं खर्च केल्या केवळ 3 धावा आणि तब्बल 3 गडी देखील बाद केलेत. या मॅचमध्ये आम्ही परत आलोय, या मॅचमध्ये आमचं पुनरागमन झालंय आणि जो आत्मविश्वास आमच्याकडे बळावलाय, जो आत्मविश्वास आम्ही मिळवलाय, त्या आत्मविश्वासाच्या जोरावर समोरच्या संघाला झुंजवायला आता आम्ही मात्र सामर्थ्यनिशी सज्ज झालोत. हा यलगार यावेळेला VS3 या संघाकडनं. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 3रं षटक घेऊन येईल VS3 या संघाकडनं गोलंदाज विश्वास. कर्णधारानं विश्वास टाकलाय, नाव आहे विश्वास. पॉवर प्लेची 2ही षटकं संपली आहेत. आता मात्र तुम्हाला 38 सर्कलच्या बाहेर बाउंड्रीवर फिल्डिंग सजलेली पाहायला मिळेल. त्या दिशेनं त्या अचूक टप्प्यावर हा मारा करावा लागेल, ज्या पद्धतीनं निलेशनं मारा केला होता. कमबॅक करून दिलाय संघाला. येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजाला निलेशलाच फॉलो करावं लागेल जर राजकोट साईनगर संघाला थोपवायचं असेल. कारण अजूनही परागसारखा हा हिटर बॅट्समन आहे समोर, स्वतः संघनायक आहे आणि त्याचबरोबर पराक्रम क्षमता आहे. या मैदानावर अनेक मोठमोठ्या इनिंग्स आपल्या संघाला त्यानं खेळून दिलेल्या आहेत. त्यामुळे त्या कामगिरीचा कित्ता त्याला गिरवावा लागेल, त्याची पुनरावृत्ती साकार करावी लागेल. जर हे करण्यात तो शक्य झाला तर या मॅचवर एक मजबूत पकड राजकोट साईनगर संघाची पाहायला मिळेल. या षटकाचा पहिला चेंडू यावेळेला लो फुल टॉस होता. स्ट्रेट बॅटनं एक सुंदर स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला अलॉंग दी कार्पेट. हा चेंडू केवळ एक धाव देऊन गेलाय आणि या एका धावेनं राजकोट साईनगर या संघाची धावसंख्या धावफलकावर असेल 2-4 24, 2 ओव्हर 4 24 धावा.
आता VS3 संघाच्या कर्णधाराचं प्लॅनिंग काय असेल? VS3च्या कर्णधाराला इतकं माहीत आहे, पहिलं षटक आपलं अपयशानं गेलं, ते अपयश धुवून टाकलं गोलंदाज निलेश यानं. यानंतर येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजाला एक वेगळ्या प्लॅनिंगनं लढावं लागेल, समोरच्या फलंदाजांसमोर तिकट मारा करावा लागेल, जेरबंद करावा लागेल आणि मोठे फटके खेळण्याची संधी द्यावी नाही लागणार. या वेळेला हलक्या बॅटनं पुश करण्याचा प्रयत्न होता, परंतु एक चोरटी धाव काढण्यात यश आलंय पराग आणि फजल पठाण यांना. या एका धावेनं राजकोट साईनगर या संघाची धावसंख्या 25-25, 2 25 धावा. अमित आणि नन्नू यांच्या जाण्यानंतर कुठेतरी धावांचा जो एक ओघ पाहायला मिळत होता, वेगवान रीतीनं धावसंख्या आपल्याला वाढताना दिसून येत होती, तो ओघ कुठेतरी कमी झालाय आणि परिणाम स्वरूपी वेग देखील कमी झालाय. स्ट्राईकला पराग. यावेळेला एक सुंदर फटका ऑन साईडला, क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आहे. एक धाव धावून निघाले पूर्ण आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल ते राजकोट साईनगर या संघाला. एका धावेनं राजकोट साईनगर या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 26-26, 2 26 धावा. पहिल्या षटकानंतर कुठेतरी बॅकफुटवर गेलेला VS3 संघ यावेळेला दुसऱ्या षटकामध्ये निलेशच्या भन्नाट गोलंदाजीच्या बळावर या मॅचमध्ये ताकदीनिशी वापस आलाय आणि त्यांचा वाढणारा आत्मविश्वास यावेळेला या दोन्ही फलंदाजांची डोकेदुखी ठरलाय. यावेळेला पुढे येऊन स्टेप आउट केलाय, फुल टॉस घेतलाय, भिरकावून दिलाय, परंतु जितका लाजवाब फटका त्याहीपेक्षा लाजवाब आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण फजल पठाण सारखा स्फोटक फलंदाज परतेल माघारी बसेल. तिसरा झटका राजकोट साईनगर या संघाला. मी मगाशीच म्हटलं होतं की जर या मॅचवर तुमची पकड जर मजबूत करायची असेल तर मग मात्र ज्या पद्धतीनं निलेशनं षटक हाताळलं होतं, ज्या पद्धतीने अचूक टप्प्यावर गोलंदाजी झाली, एक भेदक मारा झाला ज्याला भेदण्याचं कोणत्याही प्रकारचं उत्तर आपल्याला राजकोट साईनगर संघाच्या फलंदाजांकडे उपलब्ध असलेलं पाहायला मिळालं नाही, त्या पद्धतीनं येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजाला गोलंदाजी करणं गरजेचं आहे आणि अगदी तीच भूमिका चोखरित्या बजावण्याचं काम यावेळेला गोलंदाज विश्वासच्या माध्यमातून 4 चेंडू या षटकातले पूर्ण झालेत, 3 धावा केवळ खर्च केल्यात आणि फजल पठाण सारखा एक महत्वाचा मोहरा यावेळेला बाहेर निघताना 4 विकेट आतापर्यंत स्विच हिट केला गेलाय. फुलटॉस चेंडू होता आणि यावेळेला चेंडू ट्रॅव्हल करेल का, परंतु नाही. डिक्लर झोन मध्ये या येतील एकूण 2 धावा आणि परिणाम स्वरूपी या 2 धावांनी राजकोट साईनगर या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 28-28, 2 28 धावा. गडीबाद झाली आहेत 4. नन्नू असेल, अमित असेल, जयेश शिंदे असेल, फजल पठाण असेल, पराग अजूनही खेळपट्टीवर आहे आणि त्याला साथ देण्यासाठी समीर मात्र आपल्याला नॉन स्ट्रायकर यांच्या सुमित नॉन स्ट्रायकर यांच्या भूमिकेत या वेळेला पाहायला मिळेल. मी मगाशीच म्हटलं होतं की डेप्थ आहे, बॅटिंग साईड डेप्थ आहे, खोली आहे फलंदाजांच्या क्रमवारीमध्ये ते राजकोट साईनगर आणि पराग अजूनही मैदानावर आहे. परागला मात्र मोठी खेळी साकार करावी लागेल. पुन्हा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, मात्र बॅट्समनच्या मनसुब्यांना हेरलं गेलंय. पायचिच्ची झाली अपील. पंच निलेश महाजन यांचा येईल आउटचा इशारा आणि परागच्या रूपानं सगळ्यात मोठा आदरा राजकोट साईनगर संघाला. काय या मॅच मध्ये स्वार झालाय तो म्हणजे VS3 चा संघ. लाजवाब कामगिरी. पहिल्या षटकामध्ये 20 धावा झोडपून काढल्यानंतर देखील हा संघ कुठेही दबावात पाहायला मिळाला नाही. म्हणतात ना, ज्याला परिस्थितीला झुकवून यशावर स्वार व्हावं, होता येतं, मेहनतीवर उतरता येतं, त्याच्यासमोर नशिबालाही झुकावं लागतं आणि ते झुकवण्याचं काम या वेळेला VS3 संघाच्या गोलंदाजांनी केलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर राजकोट साईनगर या संघाची धावसंख्या 5 बाद आणि केवळ 28 धावा. म्हणजे षटक क्रमांक 2 आणि षटक क्रमांक 3 केवळ 8 धावा खर्च झाल्या. षटक क्रमांक 2 मध्ये धावा निघाल्या होत्या 3 आणि षटक क्रमांक 3 मध्ये 5 धावा. लाजवाब बॉलिंग, जबरदस्त बॉलिंगचं प्रदर्शन यावेळेला VS3 या संघाकडनं. श्रवण यावेळेला फुल टॉस बॅटनं खेळलाय, परंतु तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण 38 सर्कलच्या आत फील्ड करण्यामध्ये यशस्वी. अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल ते म्हणजे राजकोट साईनगर या संघाला. एका धावेनं संघाची धावसंख्या 29-29, 2 29 धावा. स्ट्राईकला असेल बॅट्समन दर्शन आणि नॉन स्ट्राईकला असेल सुमित. या षटकातला दुसरा चेंडू दर्शनच्या बॅटमधनं पाहूया प्रहार येईल का.
प्रहार करण्याचा प्रयत्न होता, ऑन साइडला खेळण्याचा, ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन आहे, बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाही. परिणाम स्वरूपी चेंडू धावून स्थिरावला यष्टिरक्षकाच्या हातात. निर्धाव धावसंख्येसाठी डॉट बॉल. आणि सातत्यानं 7व्या चेंडूपासून जी डॉट बॉल मालिकांची शृंखला सुरू झालेली आहे डॉट चेंडूंची, ती शृंखला कुठे थांबण्याचं नाव घेत नाहीये. धावसंख्या स्थिरावली, लिडिंग एज लागली आहे, चेंडू निघून जाईल घोषित क्षेत्रात केवळ एका धावेसाठी. आणि एका धावेनं राजस्पोर्ट्स साईनगर या संघाची धावसंख्या होईल 3-0-30. 3 0 30 धावा. 5 षटकांचा सामना आहे. 5 गडी आतापर्यंत तुमचे बाद झालेत. इथून सुमित आणि दर्शन या जोडीला राहावं लागणार आहे. जर धावसंख्या वेल फायटिंग टोटल जर आपल्याला पाहायची असेल, समाधानकारक आश्वासक धावसंख्या जर उभारायची असेल, तर मग अंतपर्यंत लढणं मला असं वाटतं अत्यंत गरजेचं असणार आहे. ते म्हणजेच राजस्पोर्ट्स साईनगर या संघाला कमालीची बॉलिंग, लाजवाब गोलंदाजी, कौतुक करावं लागेल या गोलंदाजांचं. लो फुल टॉसर, बॅटनं फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक, कारण डोक्यावरनं चेंडू निघून जाईल. सीमा पार आत्मविश्वास आणि संजीवनी प्रदान करणारा हा असेल सनसणीत चौकार. आणि या 4 धावांनी राजस्पोर्ट्स साईनगर या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 3-4-34. 3 4 34 धावा. अशा प्रकारच्या मोठ्या फटक्यांमधनच डावाला सजवावं लागणार आहे. राजस्पोर्ट्स साईनगर या संघाला जर आश्वासक धावसंख्या उभारायची असेल, सेकंड इनिंगमध्ये आपल्या बॉलर्सकडे डिफेंड करण्यासाठी जास्तीत जास्त धावा तुम्हाला हाताशी ठेवाव्याच लागतील. यावेळेला फर्निचर डिस्ट्रॉय फॉलो केलं बॅट्समनला, यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर, आणि त्रिफळाचीत झालाय. बसेल 6वा झटका राजस्पोर्ट्स साईनगर या संघाला. या अगोदरच्या चेंडूवर प्रहार केला, चौकार वसूल केला, आणि त्यानंतर फलंदाजाला त्याच्याच भाषेत नजरेत नजर टाकून उत्तर दिलाय. म्हणून म्हणतात ना, अडचणी किती आल्या, संकट किती आली, आयुष्यात वादळं किती निर्माण झाली, तर त्या अडचणींना, अपयशाला, संकटांना, वादळांना न भीता अपयशाच्या पल्ल्यात लपलेल्या यशाला हेरून त्या यशाला कवेत घेण्याचं सामर्थ्य तुम्हाला निर्माण करता आलं पाहिजे. कारण क्षमता प्रत्येकामध्येच आहे. देवानं जन्माला घातल्यानंतर हिरासारखं आयुष्य प्रत्येकालाच दिलंय. फक्त नियम इतकाच आहे, जो जितका घासेल तो मात्र तितका जास्त चमकेल. आणि ते चमकण्याची कामगिरी दुसऱ्या षटकापासनं VS3 संघाच्या गोलंदाजाकडनं सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टिकच्या बाहेरचा गार्ड कीप केला होता बॅट्समननं, आणि कुठेतरी जे फर्निचर दिसत होतं, विकेट दिसत होत्या, स्टंप दिसत होते, त्यांना फॉलो करण्याचा, वन्स अगेन लेग साईडला यार्ड करण्याचा प्रयत्न होता. लाईन चुकली गेली. अवांतर स्वरूपात आणखी एक धाव, आणि एका धावेनं संघाची धावसंख्या होईल 3-5-35. 35 धावा. फुल टॉस बॉल, घणाघाती प्रहार, चेंडूचा झालाय लिंबू, चेंडू निघून गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रीजन मध्ये. सीमा पार षटकार. या 6 धावांनी राजस्पोर्ट्स साईनगर या संघाची धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 41-41. 4 41 धावा. 5 षटकांच्या फॉर्मॅट, 4 किंवा 5 षटकांच्या फॉर्मॅटचा ज्यावेळेस आपण विचार करत असतो, त्यावेळेस फर्स्ट बॉलिंग करणाऱ्या संघाने एक गोष्ट मात्र निश्चितपणे प्लॅनिंगमध्ये मॅन्डेटरी ठेवली पाहिजे, ती आपल्या अजेंड्यावर ठेवली पाहिजे. ती म्हणजे की समोरच्या संघाला आपण टार्गेट सेट करण्यासाठी इन्व्हाइट केलंय, तर त्याला आपल्याला 10च्या सरासरीच्या आतमध्ये रोखणं कधी गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही टार्गेट चेस करायला याल, त्यावेळेस 10च्या पुढची जर सरासरी असेल, पाठलाग करण्यासाठी येत असाल, आणि 10च्या पुढची जर सरासरी तुम्हाला पाठलाग करण्यासाठी उपलब्ध झाली, तर मग मात्र एक वेगळ्या प्रकारचं दडपण असेल. प्रत्येक षटकामागं ती सरासरी मेंटेन करणं, तो रन रेट मेंटेन करणं इट्स व्हेरी हार्ड जेव्हा तुम्ही पाठलाग करत असता. आणि म्हणून इकॉनॉमिकल बॉलिंग करणं गरजेचं आहे. आपण या अगोदरचा सामना बघितला, अनमोल भागवतच्या माध्यमातून या स्पर्धेमधलं पहिलं मैदान षटक टाकलं गेलं, एक निर्धाव षटक पाहायला मिळालं. लाजवाब बॉलिंग. तुमच्याकडे जर व्हेरिएशन्स असतील, वैविध्यता असेल आपल्या बॉलिंगमध्ये, तर तुम्ही भल्या फलंदाजांना देखील मोठ्या फटक्यांपासून रोखू शकता. तुम्ही त्यांच्या तालावर त्याला नाचवू शकता. तुर्तास तरी 41 धावा धावफलकावर आहेत. विकेट गेल्यात, परंतु धावांच्या ओघावर आणि वेगावर कमालीचं नियंत्रण पाहायला मिळतं आहे. ते म्हणजेच राजस्पोर्ट्स साईनगर या संघाकडनं. बॉलिंग मार्कवर उमेश. पहिला चेंडू फुल टॉस बॉल, कोणत्याही प्रकारची जोखीम उचलण्याचा प्रयत्न नाही, आणि फुलटॉस चेंडूवर अशा प्रकारचा फटका म्हणजे तुमच्यासमोर पंचपक्वानं वाढली आहेत आणि नेमकं तुम्हाला भूक लागली नाही आहे. पहिला बॉल डॉट. अजूनही 5 चेंडू मात्र अजूनही असतील शिल्लक.
या षटकातला पुढचा चेंडू उमेशच्या सुरुवात तर चांगली झाली आहे. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत टार्गेट सेट करण्यासाठी आणि स्वतःला स्वीकारण्यासाठी. फुलरलेनचा चेंडू होता खवदून काढलाय ऑन साईडच्या रिजन मध्ये. एक धाव निघतील. पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूवर येथील चेंडूची थ्रो होईल आणि मग गोलंदाज चेंडूला कलेक्ट करेल. या कालावधी दरम्यान मात्र 2 धावा धावून निघतील पूर्ण. या 2 धावांनी राजकोट साईनगर या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 4343. 4वर 3 43 धावा. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. जर या मॅच मध्ये मजबूत पकड निर्माण करायची असेल तर पुढच्या 4 चेंडूवर कमीत कमी 12 धावा आवश्यक असतील. त्या म्हणजेच राजकोट साईनगर या संघाला या षटकातला तिसरा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. संत गतीचा चेंडू प्राण नाहीये, कनेक्ट होत नाहीये बॅटला व्यवस्थित. मिडलला बॅट करणं असफल ठरतोय फलंदाज वारंवार आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. ते म्हणजेच राजकोट साईनगर या संघाला एका धावेनं राजकोट साईनगर या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे 4444. 4वर 4 44 धावा. 3 चेंडूंचा अजून एक खेळ शिल्लक आहे. एक आश्वासक धावसंख्येच्या दिशेनं निश्चितपणे वाटचाल केली आहे, पण महत्वाचे असतील हे शेवटचे 3 चेंडू. यावर खोलवर टप्प्याचा चेंडू लाजवाब बॉलिंग. हाणामारीच्या षटकामध्ये फलंदाजांना रोखण्यात यश आलंय. वेस्त्री संघाचा गोलंदाज उमेश याला बॅटची एज घेऊन चेंडू निघून गेला घोषित क्षेत्रात. एका धावेसाठी एका धावेनं राजकोट साईनगर या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 4545. 4वर 5 45 धावा. कर्णधारानं या हाणामारीच्या षटकामध्ये उमेशला पाचारण केलं. उमेशनं अगदी आत्मविश्वासानं चेंडू हाताळला आणि 4 चेंडू यशस्वीरित्या पूर्ण केले. त्या षटकातला 5वा चेंडू. यावेळेला बॅकहँडचा वापर केला. रिलीज करताना बघू शकतो लाजवाब बॉलिंग. इम्पॅक्ट ऑफ लाईन. यावेळेला पंचांचा इशारा येईल. बादचा बसेल 7वा झटका. तो म्हणजे राजकोट साईनगर या संघाला. मित्र असं म्हणेल राकेश दादा की विकेटपेक्षा महत्वाची गोष्ट जर काय घडली असेल तर तो चेंडू डॉट आलाय. शेवटच्या षटकामध्ये टार्गेट सेट करण्यासाठी 6 चेंडू शिल्लक आहेत. 41 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर तुमच्या धावफलकावर लगावल्या गेल्या होत्या आणि या षटकातल्या 5 चेंडूपर्यंत तुमच्या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे ती मात्र 45 धावा. या 5 चेंडूमध्ये केवळ 4 धावा खर्च केल्यात उमेशनं. या मॅचमध्ये जर आत्मविश्वासासह सेकंड इनिंगला सुरुवात करायची असेल राजकोट साईनगर संघाला तर या शेवटच्या चेंडूवर घणाघाती प्रहार महत्वाचा, आक्रमण महत्वाचं, हल्ला करावा लागेल आणि एक आश्वासक धावसंख्या उभारून पुढच्या डावामध्ये आपल्या गोलंदाजांच्या हाती रक्षण करण्यासाठी जास्त धावा. शेवटचा चेंडू प्रहार केला गेला. एका गॅप तर शोधलाय आणि गॅप यशस्वी. चेंडू सीमा पार चौकार आणि 4 धावा. घोरपडे मेजर यांच्या बॅटमधनं हा चौकार आला आणि संघाची धावसंख्या 4949. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर राजकोट साईनगर या संघाची धावसंख्या झाली आहे 7 बाद 49 धावा आणि समोरच्या VS3 या संघाला विजयासाठी आवश्यक असतील 30 चेंडू आणि 50 धावांची गरज. म्हणजे 10ची सरासरी राखावी लागणार आहे. 5 षटकांचा जर फॉर्मॅटचा विचार केला तर 10ची सरासरी कागदावर जरी माफक वाटत असली तरी या 10च्या सरासरीला कायम राखण्यासाठी कडवा संघर्ष करावा लागेल VS3 या संघाला. कारण नन्नू असेल, पराग असेल यांसारखे गोलंदाज त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. या पुढचा होणारा सामना शिवतेज आसनगाव विपक्ष जय महाराष्ट्र संघ. शिवतेज आसनगाव आणि जय महाराष्ट्र या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचंय. शिवतेज आसनगाव विपक्ष जय महाराष्ट्र संघ दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी लगेचच नाणेफेकी कक्षामध्ये यायचंय. पहिली इनिंग यावेळेला इथं समाप्त झाली आहे. 10 चेंडूमध्ये 50 धावांचं आव्हान उभं केलं गेलंय राजकोट साईनगर या संघानं ते समोरच्या VS3 या संघावर. शेवटच्या चेंडूवर आलेल्या चौकारानं निश्चितपणे कणभर का होईना परंतु राजकोट साईनगर या संघाचा आत्मविश्वास वाढलेला असेल. या आत्मविश्वासाच्या बळावर कागदावर माफक वाटणारी धावसंख्या रोखण्यामध्ये राजकोट साईनगर संघाला यश येईल का? किंवा ज्याप्रमाणे एक भेदक गोलंदाजी पाहायला मिळाली, इकॉनॉमिकल बॉलिंग पाहायला मिळाली, समोरच्या फलंदाजांना जेरबंद करण्यात यशस्वी ठरलेला VS3 संघ आपल्या बॉलिंग मधला फॉर्म आपल्या बॅटिंग मध्ये उतरवेल का? या सगळ्या गोष्टी पाहणं ठरणार आहेत रंजक. तुर्तास मी या सगळ्या गोष्टींचा आखोदेखी हाल आपल्या अमोघ वाणीतून तुमच्या समोर प्रकट करण्यासाठी माईकवर निमंत्रित करतोय द व्हॉइस ऑफ भिवंडी मिस्टर विशाल पाटील सर.
नेक्स्ट माझी आहे टीम आसनगावचा कॅप्टन उपस्थित आहे. सो विनंती असेल जय महाराष्ट्र टीमचा कॅप्टन आपण देखील टॉस बॉक्समध्ये जॉईंट व्हायचं. दरम्यान टॉस केला जाईल. थँक्यू सो मच अमरजी राऊत सर. भरपूर चांगले समालोचन दरम्यान आजच्या दिवसामध्ये त्यांच्या माध्यमातून देखील ऐकायला मिळालं. नक्कीच याच विभागामधले आहेत, सातत्याने भरपूर चांगलं समालोचन आपण त्यांच्या माध्यमातून ऐकतो. आणि शहापूर नगरीमध्ये प्रथमतः मी देखील समालोचन करतो. भरपूर चांगला एक्सपिरियन्स आजच्या दिवसामधला राहिला. भरपूर चांगलं क्रिकेट दरम्यान नक्कीच या स्पर्धेमध्ये देखील पाहायला मिळालं. आणि नक्कीच कुठे ना कुठे शहापूर क्रिकेटचा जो दर्जा आहे ना तो भरपूर उंचीवर नेण्याचं कार्य या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच केलं जातं. पुन्हा एकदा सर्वांचं जे प्रेक्षक नक्कीच मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहे, जे प्रेक्षक नक्कीच यूट्यूबच्या माध्यमातून आमच्यासोबत जोडले गेलेत, त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मॅचच्या दिशेने दरम्यान जाऊया. टार्गेट जर आपण बघितलं 49 बनला आणि 50 धावा चेस करायचे असतील. रिक्वायर्ड तब्बल 10 रन प्रति ओव्हर इथनं बनवायचे असतील. सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करणारी टीम अर्थातच बेताळ स्पोर्ट 3 तब्बल आय थिंक तिसरी टीम आहे. टीम बेताळ स्पोर्ट 3 आपल्याला दरम्यान या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना दिसते. मी म्हणेन नावामध्ये काही नाही आहे, तुम्ही तुमच्या नावाने नाही तर कामाने ओळखले जातात. आणि कशा प्रकारे इथनं खेळ मैदानाच्या आतमध्ये केला जाईल टीम बेताळ स्पोर्ट 3च्या माध्यमातून या 50 धावा दरम्यान इथनं राज स्पोर्ट साईनगर तुम्हाला दरम्यान मैदानाच्या आतमध्ये डिफेंड करताना दिसतील. इथनं दोन्ही संघांना भरपूर साऱ्या शुभेच्छा. 50 धाव्यांचा टार्गेट असतो. त्या अनुषंगाने सलामीला 2 बॅट्समन इथं नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. सलामीसाठी आला आहे बॅट्समन पहिल्या षटकाला सुरुवात होती. आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज स्वप्नील. पहिला बॉल, पहिल्याच बॉल लेफ्ट फटका खेळायचा होता. बॅटची कडा लागली होती आणि बॉल घोषित रिजनमध्ये सिंगल दरम्यान आपल्याला येताना दिसतीये. 50 धावा चेस करण्याच्या अनुषंगाने 2 सलामीवर दरम्यान आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो भावेश आणि त्याच्या समेत दोन्ही टीमचे 12वे. प्लीज तुम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये जोपर्यंत मॅच कंप्लीट होत नाही ना तोपर्यंत थांबायचं, अन्यथा पेनल्टी दिली जाईल. बिकॉज बघा आपली स्पर्धा ही डिसिप्लिन आणि शिस्त पद्धतीने आपण कंप्लीट करतो. सो त्या अनुषंगाने बघा सूचना असेल, तुमचे 12वे खेळाडू जोपर्यंत मॅच कंप्लीट होत नाही तोपर्यंत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये थांबले पाहिजेत. इथं आणखीन एक डिक्लेअर झोनमध्ये सिंगल जाती आहे. 2 बॉलच्या खेळामध्ये एक गोष्ट तर नक्कीच आपल्याला समजली की इथनं ना इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न लास्ट 2 बॉलवरती झाला आणि त्या अनुषंगाने इथनं 2 सिंगल दरम्यान इथनं धावफलकावरती आपण ॲड करतो. धावफलक तब्बल 2 आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 50 धावा चेस करायची असतो. त्या अनुषंगाने मी म्हणेल एक चांगल्या सुरुवातीची गरज आहे. इथनं एक चांगली पार्टनरशिप दरम्यान बनवावी लागेल, कारण 50 धावा कमी नाही आहेत. 5 ओव्हरमध्ये एक चांगला टोटल आहे. इथं देखील मिस्टामिंग बॉल हवेमध्ये तब्बल 3 फिल्डर अवेलेबल आहेत. बट इथनं पॉईंटच्या फिल्डरने सांगितलं आय विल टेक इट. कॅच पकडली आहे आणि पहिला झटका लागतोय सेकंड इनिंगमध्ये टीम बेताल स्पोर्ट्स 3ला. बघा कुठे ना कुठे जर आपण बघितलं 2 बॉलवरती तब्बल 2 सिंगल, त्यानंतर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. तब्बल इथनं विकेट गेली आहे. बघा एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा, प्रत्येकी टीमसाठी सूचना. बघा तुमचे 12वे खेळाडू मॅचचा पहिला बॉल पडण्या अगोदर कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहिजेत आणि जोपर्यंत मॅच कंप्लीट होत नाही तोपर्यंत 12व्या खेळाडून देखील कुठे जायचं नाही आहे मित्रांनो. बघा कारण या विभागामध्ये मी प्रथमतः समालोचन करतो. खेळाडूंची नावं मला माहीत असणं थोडं कठीण आहे. सो 12वे खेळाडू देखील इम्पॉर्टंट आहेत. बघा जर 12वे खेळाडू नसतील तर 2 रनची पेनल्टी डायरेक्ट देण्यात येईल. ही गोष्ट देखील लक्षात ठेवा, कारण इथनं जर आपण बघितलं तर इथनं भरपूर चांगली स्पर्धा दरम्यान आपण पाहतो. इथं फटका उडवलाय बॉल हवेमध्ये. लॉंगलला फिल्डर जज करतील का आणि बॉल गेलाय 1 बाउन्स ओव्हर द लाईन. भरपूर चांगला स्ट्रोक. एक क्षणाला असं वाटलं की इथनं कॅच पकडली जाईल का, बट हा बॉल ना फिल्डरला बीट करून निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे.
चौकार. धावफलक या चौकाराच्या मदतीने तब्बल जाऊन पोहोचला 6 वरती. नक्कीच tenniscricket.in माध्यमातून तुम्ही ही स्पर्धा देखील लाईव्ह पाहू शकता. भरपूर चांगलं लाईव्ह प्रेक्षेपण त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतं. टार्गेट जो आहे तब्बल 50 धावा चेज करण्याच्या अनुषंगाने इथनं सलामीला बॅट्समन जे आले होते त्याच्यामधनं एक विकेट दरम्यान गेली. भावेश आणि अभिची जोडी मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस बॉल गॅपला भेदायचं होतं बट फिल्डर कव्हर रिजनला उपस्थित होत्या, त्यांच्या हातामध्ये डायरेक्ट बॉल. आणि आणखीन एक धक्का. सातत्याने ना इथनं शॉर्ट सिलेक्शनमध्ये चुकी होती आहे. कारण जर आपण बघितलं पहिली विकेट गेली, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, त्याच्यावर विकेट. त्यानंतर ही जी विकेट गेली ना फुल टॉस बॉल होता, कुठेही खेळू शकत होते कारण पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. कदाचित ऑनसाईडला खेळले असते, लॉंग ऑफ रिजनमध्ये खेळले असते तर बेटर रिझल्ट राहिला असता. बट कव्हर रिजनमध्ये जे फिल्डर उपस्थित होते ना त्यांच्या हातामध्ये हा बॉल गेला. आणखीन एक धक्का धर्मान इथनं लागतोय टीम VS3 आणि अडचणीमध्ये आता सध्याच्या घडीला संघ आपल्याला पाहायला मिळतो VS3. 50 धावा चेस करायच्या असताना बघा तुम्हाला एक चांगल्या सुरुवातीची मी म्हणेल गरज देखील होती. बट या पहिल्या ओव्हरच्या खेळामध्ये आतापर्यंत 2 विकेट गेलेत. काय सुरुवात केली आहे गोलंदाजीमध्ये या पहिल्या षटकामध्ये. आपल्याला गोलंदाज इथनं स्वप्नील गोलंदाजी करताना दिसतोय. पुढचा बॉल इथनं देखील फुल लेन डिलिव्हरी. आणि बघा जेव्हा तुमची 2 विकेट्स ना खूप लवकर जातात ना त्यानंतर ना इथनं खेळपट्टीवर जे नवीन बॅट्समन येतात ना त्यांच्या मनामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी असतात की इथनं डिफेन्सिव्ह केला पाहिजे की इथनं मोठे फटके खेळले पाहिजे. भरपूर सारे प्रश्न मनामध्ये निर्माण होत असतात. त्यासाठी मी म्हणेल की कुठे ना कुठे सलामीवीरांवरनं भरपूर काही डिपेंड होतं. चांगला स्टार्ट जर करून दिला असताना तर इथनं एक मजबूत स्थितीमध्ये असली असती VS3. बट पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट आफ्टर फर्स्ट ओव्हर स्कोर कार्ड तब्बल जाऊन पोहोचला 7. लॉस ऑफ 2 विकेट्स म्हणजे आता येणारे तब्बल 24 बॉल जिंकण्यासाठी बनवायचे असतील 43. 44 अजून देखील बाकी आहेत. भरपूर चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये स्वप्नीलच्या पण दरम्यान बघितली. एक ड्रीम स्टार दमानीतनं आपल्याला तो करताना दिसला. ज्या प्रकारे तुम्हाला 50 धावा डिफेंड करायच्या असताना त्या अनुषंगाने ज्या प्रकारे गोलंदाजी करायला हवी होती त्या प्रकारे गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये राहिली. आणि सांगितलं बी जातं की बघा तुम्हाला एखाद्या क्षेत्रामध्ये ना जर भरपूर पुढे जायचं आहे ना तर तुम्हाला त्याचा स्टार्ट भरपूर चांगला करावा लागतो. बेस फाउंडेशन भरपूर चांगला सेट करावा लागतो आणि तो बेस इथनं पहिल्या ओव्हरमध्ये सेट केला. अर्थातच गोलंदाज स्वप्नीलने. दुसऱ्या ओव्हरमध्ये इथनं फैजाल गोलंदाजी करण्यासाठी आला. पहिल्या ओव्हरमध्ये स्वप्नीलने चांगली गोलंदाजी केली आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी होईल का. पहिला फुल टॉस आला, ऑन साईडला स्ट्रोक आहे. स्ट्रोक भरपूर चांगला आणि धाबा देखील इथनं चांगल्या मिळतील. बॉल गेला एक टप्पाने बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. फुल टॉस बॉल या मोमेंटवरनं अतिशय खराब गोलंदाजी. लाईन थोडीशी चेंज करणं गरजेचं. बघा ॲज अ फिंगर स्पिनर मी एक सजेशन नेहमी देतो फिंगर स्पिनरला की तुम्ही बघा फुल्लर लेन डिलिव्हरी त्यानंतर कुठल्या स्पॉटवरती गोलंदाजी करणं गरजेचं. जर तुम्ही फुल टॉस बॉल टाकतात ना तर तुम्ही समोरच्या बॅट्समनला ना मोठे फटके खेळण्याची संधी देतात. आणि या चित्रावरती एकच गोष्ट मी नेहमी म्हणतो की या बॉलला एकच गोष्ट आपण म्हणू शकतो की समोरच्या बॅट्समनला तुम्ही मेजवानी देतात. आणखीन एक ऑन साईडला फिल्डिंग यावेळेस चांगली झाली आहे. आणि जर आपण बघितलं तर या बॉलवरती देखील दरम्यान एक सिंगल येताना दिसते आहे. आणि नक्की जाऊ फळक आता तब्बल या सिंगलच्या मदतीने 12 वरती जाऊन पोहोचला. तब्बल जर आपण हे क्रीडांगण बघितलं तर भरपूर चांगलं क्रीडांगण दरम्यान खाडे क्रीडांगणावर आपण ही दरम्यान स्पर्धा पाहतो. ओढ शॉट काय स्ट्रोक उडवला इनसाइड आउटचा स्ट्रोक. पाठलाग तर करताय फिल्डर आणि बॉलमध्ये रेस सुरू आणि वॉर्ड फिल्डिंग. व्हॉट एन एफर्ट. कौतुक करू आपण इथनं फिल्डरचं. तब्बल आय थिंक 2 रन्स आपल्या टीमसाठी वाचवल्या. आणि प्रत्येकी खेळाडूंना इथनं दरम्यान जो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय ना त्याच्या मनामध्ये फक्त एकच गोष्ट की बघा प्रत्येकी डिपार्टमेंटमध्ये माझ्या माध्यमातून आपल्या टीमसाठी चांगलं कंट्रीब्युशन राहिलं पाहिजे. आणि फिल्डर होते त्या रिजनमध्ये. इथनं आणखीन एक इथनं जर आपण स्ट्रोक बघितला तर इनफिल्डमध्ये फिल्डर दरम्यान फिल्डिंग करतील तोपर्यंत इथनं एक सिंगल दरम्यान आपल्याला येताना दिसेल. जाऊ फळक या सिंगलच्या मदतीने आता जाऊन पोहोचाल 15 वरती. 15 रन्स. शहापूरचं क्रिकेट दमान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून एन्जॉय करतो. आणि सध्याच्या घडीला शहापूर क्रिकेटचा दर्जा देखील भरपूर उंचीवर आहे. कारण या विभागामधून देखील भरपूर चांगले खेळाडू आपल्याला नक्कीच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मोठा नाव कमवताना दरम्यान दिसतात. आणि जर आपण बघितलं तर या बॉलवरती देखील एक सिंगल
आणि टेनिस बॉल क्रिकेटचा दर्जा देखील ना अशा दिवसांमध्ये ना भरपूर वाढला आहे. कारण टेनिस बॉल क्रिकेट देखील ना आता जर तुम्ही बघितलं ना तर नॅशनल लेवलला देखील खेळला जातो. लास्ट इयरमध्ये 10PLमध्ये इंडिया पाकिस्तान देखील आपण मॅच टेनिस बॉल फॉर्मॅटमध्ये बघितली होती. मिस्टॅमिंग स्ट्रोक बॉल अवेमध्ये फिल्डर इथनं एक्झॅक्टली काय करत होते आता हा प्रश्न पडला. कारण कॅच ड्रॉप झाली आणि डिक्लेअर झोनमध्ये ही सिंगल आणि 2 षटकांचा खेळ देखील कंप्लीट आणि आफ्टर 2 ओव्हर 17 ऑन अ बोर्ड लॉस ऑफ 2 विकेट्स. 17 बनल्यात म्हणजे अजून देखील 33 बाकी आहेत. रिक्वायर रेट तब्बल 11चा अजून देखील इथनं येणाऱ्या 3 षटकामध्ये राखायचा. बॅटिंग करणारी टीम VS3 आपल्याला दरम्यान या मॅचमध्ये खेळताना दिसते. प्रथमतः आपण जर फर्स्ट इनिंग जर बघितली तर पहिल्या इनिंगमध्ये भरपूर चांगली बॅटिंग आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली होती. अर्थातच ओपनिंगला स्वप्नील आले होते, त्यांनी भरपूर चांगली बॅटिंग केली. गोलंदाजांचा जर आपण विचार केला तर आपण तब्बल बघितलं निलेश असो, विश्वास असो, श्रवण, उमेश. त्यानंतर पहिल्या ओव्हरमध्ये नवीनला आपण गोलंदाजी करताना बघितलं. भरपूर चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून दरम्यान आपल्याला पाहायला मिळाली. बघा आमच्या टॉसबॉक्सच्या मागे आय थिंक स्कूटी आहे 1960. ज्या कोणाची असेल 7960 ज्या कोणाची असेल प्लीज विनंती आहे, प्लीज तुम्ही तिथनं बाजूला काढायची आहे. आमच्या टॉसबॉक्सच्या मागे स्कूटी आहे 7960. ज्या कोणाची असेल प्लीज तुम्ही तिथनं साईडला काढा. थोडं सहकार्य असू द्या मित्रांनो. तिसऱ्या षटकामध्ये सेकंड स्पेलमध्ये स्वप्नील इथनं गोलंदाजी करण्यासाठी आला. पुढचा बॉल स्वप्नील डाऊन द लेग साईड. इथनं अंपायरचा इशारा देखील येतो वाईट बॉल. इथनं जर आपण बघितलं फुलटॉस बॉल होता. अपील देखील एकंदरीत केली बट आमच्या अंपायर्स नॉट आउटचा इशारा. लेग बायशी सिंगल दरम्यान आपल्याला येताना दिसते. भरपूर चांगली अंपायरिंग देखील या स्पर्धेमध्ये नक्कीच आपण पाहतो आमचे अंपायर्स. आणि तब्बल जर आपण बघितलं तर या सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजी करतो गोलंदाज. पहिल्या ओव्हरमध्ये देखील भरपूर चांगली गोलंदाजी दरम्यान राहिली होती आणि या ओव्हरमध्ये देखील जर आपण बघितलं ना तर त्याच्या माध्यमातून भरपूर चांगली सुरुवात. पुढचा बॉल लोवर फुल टॉस बॉल. विचार केला तर बॉटम हँडचा पूर्णपणे वापर केला. मिड ऑनला फिल्डर फिल्डिंग भरपूर चांगली. दुसरीसाठी देखील परतलेत. धोका पत्कारला होता आणि या धोक्यामध्ये ना आणखीन एक बॅट्समन आता आपल्याला डगआउटमध्ये जाताना दिसेल. काय गरज होती या रनची आता हा प्रश्न नक्कीच दडला. कारण भरपूर चांगली बॅटिंग करत होते. या एक्स्ट्रा रनची काय गरज होती. आता विकेट गेली आहे. तब्बल लागतो हा झटका क्रमांक 3 टीम VS3ला. तब्बल जर आपण विचार केला तर आणखीन एक विकेट गेली आहे. 50 धावा डिफेंड करायच्या असताना या मॅचमध्ये ना जर राजफोर्ड साईनगर त्यांच्या माध्यमातून पूर्णपणे चांगलं क्रिकेट दाखवते. धावफलक जर आपण बघितलं 19 आणि विकेट गेले तब्बल 3 म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील 31 धावेंची गरज. आजचा पहिला दिवस दरम्यान आपण या स्पर्धेचा पाहतो आणि सकाळच्या सत्रापासून नक्कीच या विभागामधले तुम्हाला संघ या स्पर्धेच्या माध्यमातून दरम्यान भरपूर चांगलं क्रिकेट खेळताना दरम्यान दिसले. आणि जर विचार केला तरी बॅटल सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. टीम राजकोट साईनगर तुम्हाला खेळताना दिसते अगेन्स्ट टीम VS3. पुढचा बॉल प्रेशरमध्ये टीम सध्याच्या घडीला VS3. इथनं डान्सिंग डाऊन द ट्रॅक आले होते. ऑन साईडला मोठा फटका खेळायचा होता. बॅट अँड बॉलचा कोणताही कनेक्शन आला नाही. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. मिसकम्युनिकेशन. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवरती आणि ॲक्सिडेंट नक्कीच होईल. आणखीन एक धक्का. सातत्याने आपण जर विचार केला ना तर रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक झटका लागतो. बघा जर सांगायची गोष्ट अशी असते प्रत्येकी मॅचमध्ये बघा आज बॅट्समनना सर्वात जास्त ना राग दुःख केव्हा होतो जेव्हा आपण रनआउट होतो. कारण रनआउट अशी गोष्ट आहे ना ज्याच्यामध्ये गोलंदाजाचा काहीच भाग नसतो. त्याच्यामध्ये आपली स्वतःची मिस्टेक असते आणि ते चित्र इथनं घडलं. रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक इथनं दरम्यान विकेट गेली आहे आणि धाव फलक सध्याच्या घडीला स्थिर 19वर ही चौथी विकेट.
इथनं देखील सातत्याने बघा ते प्रयत्न केले जातात, ते स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न केला जातो, बट बॅट अँड बॉल कुठे ना कुठे नजर इथनं बॉलवर नाही आहे, नजर हटून इथनं बॅटिंग केली जाते आणि मी म्हणेन ही सर्वात मोठी मिस्टेक आहे. कारण बघा जर तुम्हाला मोठे फटके खेळायचे असतील तर इम्पॉर्टंट काय असतं तुमचा फुटवर्क, तुमचा शॉर्ट सिलेक्शन, त्यानंतर शेवटच्या मोमेंटपर्यंत ना तुम्हाला बॉलवर नजर ठेवणं देखील तितकंच गरजेचं आहे. या सेकंड ओव्हरमध्ये देखील बघा जर आपण विचार केला सेकंड स्पेलमध्ये गोलंदाज किती चांगली गोलंदाजी करतो, आणखीन एक फटका मिसटायमिंग बॉल अवेमध्ये लॉंग ऑफला फिल्डर सज्ज असतील, कोणतीही मिस्टेक त्यांच्या माध्यमातून होणार नाही आहे. आणखीन एक झटका या मॅचमध्ये सध्याच्या घडीला दबदबा कायम टीम राजस्पोर्ट्स साईनगरचा लागणार हा 5वा झटका. टीम VS3ला अडचणी भरपूर साऱ्यात. आता या अडचणींना तारणार कोण, या मॅचमध्ये कमबॅक करून देईल कोण, आता प्रश्न भरपूर सारे आहेत. आता जर आपण विचार केला तर या ओव्हरमध्ये ना अजून देखील बाकी असेल खेळ, एक बॉल अजून देखील बाकी आहे, शेवटचा बॉल 1 to go. तब्बल जर धाव फडक आपण बघितलं स्थिर 20 वरती, अजून देखील 30 धावा इथनं कंपल्सरी बनवायच्या आहेत. आणि कुठे ना कुठे सांगण्याची गोष्ट अशी देखील राहिली की पार्टनरशिप बनलाच नाही. इनिशियल लेवल्सला आपल्याला विकेट जाताना दिसल्या. पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण विचार केला 7 धावा, तब्बल 2 विकेट्सच्या ओव्हरमध्ये आल्या. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये फैजालच्या ओव्हरमध्ये आपण बघितलं 10 धावा गेल्या, बट या तिसऱ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त 3च गेल्यात. क्या बात आहे, काय गोलंदाजी इथनं दरम्यान पाहायला मिळते. इथनं देखील जर आपण बघितलं फुल टॉस बॉल, फटका चांगला आहे, धावा देखील चांगल्याच मिळतील. लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित होते, फक्त बनून राहिले प्रेक्षक. बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे, कमबॅकचा शंखनाद फुगणारा हा बिग हिट. फटक्यांची मी तर म्हणेन तांत गरज होती आणि फटका फायनली आला या शेवटच्या बॉलवरती, षटकार. आणि ही बॅटिंग आता नाही इथनं कुठे ना कुठे आपण जर विचार केला तर 12 बॉल अजून देखील जर आपण समीकरण बघितलं 24ची गरज. अजून देखील असं नाही आहे की मॅच भरपूर लांब गेली, अजून देखील मॅच ना अशा सिच्युएशनवरती आहे की इथनं ना जर बॅटिंग चांगली झाली तर बॅटिंग करणारी साईड या मॅचमध्ये हॉट फेवरेट मानली जाईल. आणि जर इथनं या निर्णायक ओव्हरमध्ये चौथ्या ओव्हरमध्ये मी म्हणजे 10पेक्षा कमी रन्स 1 ते 2 विकेट जर गोलंदाजाने काढले तर गोलंदाजी करणाऱ्या टीमचा बोलबाला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळू शकतो. अजून देखील मी म्हणेन या मॅचमध्ये दोन्ही रिझल्ट पॉसिबल आहेत. टीम VS3 देखील मॅच जिंकू शकते, टीम राजस्पोर्ट्स साईनगर देखील मॅच जिंकू शकते. 12 बॉल आता गरज आहे तब्बल 24ची. 3 ओव्हरच्या खेळामध्ये तब्बल 26 बनलात आणि विकेटचा जर आपण विचार केला तर विकेट तब्बल आतापर्यंत गेले 5. अर्धी टीम डगआउटमध्ये थोडं फास्ट केला, विनंती असेल. आणि बघा जे आमचे प्रेक्षक मैदानाच्या आतमधून जातात त्यांना विनंती असेल, बघा मॅच सुरू आहे आणि ज्युपिटर आय थिंक कोणाची उभी आहे ब्ल्यू कलरची, प्लीज विनंती असेल प्लीज बाहेर काढायची आहे बिकॉज मॅच सुरू आहे. इथनं लोपर फुलटॉस बॉल लॉंग ऑन रिजनला बॉल ट्रॅव्हल होतं, फिल्डर भरपूर वेगानं लेफ्ट फिल्डिंग तितकीच चांगली दरम्यान इथनं पाहायला मिळते आणि सिंगल दरम्यान इथनं कंप्लीट केली जाते. 11 बॉल आता जिंकण्यासाठी 23ची गरज आहे, रिक्वायर्ड तब्बल 12चा होता आणि आता जर आपण बघितलं 11 बॉल 23ची गरज आहे. एक इथनं चांगला स्ट्रोक टीम नक्की VS3ला मॅचमध्ये टोटलच्या आणखीन जवळ घेऊन जाऊ शकतं. त्याच पलीकडे एक विकेट मॅचमध्ये पकड आणखीन साईनगरची मजबूत करू शकतो. बट हा बॉल डाऊन द लेग साईड, वाईट बॉलचा इशारा येतो. कुठे ना कुठे लाईनमध्ये इथनं मिस्टेक होती आहे, या मोमेंटला ना ही मिस्टेक करू शकत नाही आहे. कारण अगोदरच जर आपण बघितलं आता समीकरण 22चं उरले, 11 बॉल 22ची गरज आणि या मोमेंटला मी म्हणेन ना की कुठे ना कुठे हे गेम चेंजिंग ओव्हर राहू शकतं दोन्ही टीमसाठी. फुल टॉस ऑन साईडला फिल्डिंग चांगली झाली आहे, फक्त एक सिंगलच दरम्यान या बॉलवरती इझिली कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथनं दरम्यान पाहायला मिळते. सिंगल जाईल, एक सिंगल धावेने ना टीम साईनगरला इथनं कोणताही फरक पडणार नाही आहे. इथनं सिंगल रन या मोमेंटला ते तुम्हाला बोनसमध्ये देतील, कारण ही मॅच जर जिंकायची आहे ना टीम VS3ला तर दमान इथनं थोडासा अटॅकिंग क्रिकेट खेळावा लागेल, एअर स्ट्राईक करावे लागतील, मोठे फटके इथनं खेळावे लागतील. पुढचा बॉल इथनं देखील लेफ्ट फटका लॉंग ऑफ रिजनला कव्हर. जर आपण विचार केला फिल्डर पाठला करता फिल्डिंग चांगली झाली आहे. एकाच अक्षराने जोपर्यंत थ्रो केला जाईल तोपर्यंत देखील इथनं फक्त 2 धावा कंप्लीट. धाव फळक आता जर आपण बघितल्या 2 धावेच्या मदतीने जाऊन पोहोचला तर बॉल 31 म्हणजे 19 अजून देखील बनवायचे असतील. मॅच इथनं बघा प्रत्येकी मॅचमध्ये ना आपण कौतुक करू प्रत्येकी टीमचं, कारण फायटिंग स्पिरिट इथनं प्रत्येकी टीम प्रत्येकी मॅचमध्ये दरम्यान दाखवते. आणि एक्झॅक्टली हा बॉल देखील बघा डाऊन द लेग साईड, वाईट बॉल.
2 एक्स्ट्रा रन या ओव्हरमध्ये आतापर्यंत खर्च झाला. धावफलक आता 32, जिंकण्यासाठी 18ची गरज आहे. थोडंसं मी म्हणे शांत राहून गोलंदाजी करण्याची गरज आहे, कारण युवा गोलंदाज दरम्यान या 4थ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करतो. आणि बघा क्रिकेटमध्ये तुमचं वय वर्ष किती आहे ते महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळ कसा दाखवता ते महत्त्वाचं आहे. धावफलक तब्बल 32, जिंकण्यासाठी 32 झाला, जिंकण्यासाठी 18 धाव्यांची गरज आहे. या ओव्हरमध्ये तब्बल 2 वाईट बॉल आलेत. बत्तीस रन झाले, 18 जिंकण्यासाठी पाहिजेत. 12 बॉलमध्ये 24ची गरज होती. या ओव्हरमध्ये तब्बल 6 धावा आतापर्यंत आल्यात, जिंकण्यासाठी 18ची गरज आहे. आणि करेक्शन गेला आणि धावफलक 31. माफी असू द्या, हरकत नाही, आपला स्कोरर नवीन आहे, थोडं समजून घ्या. प्रत्येकी क्षेत्रामध्ये जेव्हा इथं आणखीन एक लवकर फुल टच बॉल ऑन साईडला स्ट्रोक आहे. फिल्डर इथं दरम्यान उपस्थित आहे त्या रिजममध्ये आणि 2 धावा या बॉलवरती देखील कंप्लीट झाल्यात. आणि धावफलक तब्बल या 2 धावेच्या मदतीने आता जाऊन पोहोचला. आणि जे आपण करेक्शन केलं, अंपायर्स 2 मिनटं मॅच थांबवायची आहे, विनंती असेल. स्कोर कार्डमध्ये थोडंसं करेक्शन करतो, सो थोडं वेट करा, बिकॉज एक एक रन या मॅचच्या दृष्टिकोनातून भरपूर इम्पॉर्टंट आहे. कारण इथनं बघा, आम्हाला कोणत्याही टीमवर इथं अन्याय नाही करायचा. जो स्कोर कार्ड करेक्ट आम्ही करू तो नक्कीच जर ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. सो इथं करेक्शन करतोय तोपर्यंत. 50 धावा चेस करायच्या होत्या, त्या अनुषंगाने इथनं आतापर्यंत संघर्ष भरपूर चांगला केला, बॅटिंग चांगली झाली आहे. आणि करेक्शन केलं आणि रन्स तब्बल आहेत 34, जिंकण्यासाठी 16ची गरज आहे. 16 धाव्यांची गरज आहे जिंकण्यासाठी, 34 झालात. माझ्या दिशेने इथं पुन्हा एकदा जाऊया. अजून देखील जिंकण्यासाठी 16 धाव्यांची गरज आहे आणि खेळ बाकी आहे तब्बल येणाऱ्या 8 बॉलचा. 8 बॉल तब्बल 16 धाव्यांची गरज आहे. आणि बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचे 12th मान इथनं आम्हाला वेळोवेळी हजर पाहिजे. आणि 12th मानला देखील सूचना असेल की आपण देखील थोडं लक्ष ठेवायचं. कारण बघा, प्रत्येकी टीमसाठी मी एक गोष्ट सांगतो की मैदानाच्या आतमध्ये 11 खेळाडू खेळतात, पण 12व्याची इम्पॉर्टन्सी देखील तितकीच आहे. इथं देखील ऑनसाईडला प्रॉपर स्ट्रोक नाही आहे, टायमिंग आणि प्लेसमेंटचा अभाव इथं दरम्यान या स्ट्रोकमध्ये पाहायला मिळतो. या बॉलवरती देखील एक सिंगल, भरपूर चांगली गोलंदाजी या निर्णायक ओव्हरमध्ये गोलंदाज आपल्याला करताना दिसतोय. सुमित दमान या ओव्हरमध्ये. सुमित दरम्यान या ओव्हरमध्ये वॉट बॉल, इनक्रेडिबल डिलिव्हरी, शाहरुखाने निश्चित केलं बॅट्समनला. हेलिकॉप्टर उडवायचा होता, पण इथं स्टंप उडवला गोलंदाजाने. आणखीन एक धक्का इथनं लागतो. इथं या निर्णायक ओव्हरमध्ये सुमितने काय गोलंदाजी केली. आता विजयाचं समीकरण भरपूर लांब चाललं. कुठे ना कुठे एक क्षणाला मॅच बॅलन्स होती. 12 बॉलमध्ये 24ची गरज असताना असं म्हटलं होतं की मॅच 50-50 सिच्युएशनमध्ये. बट त्यानंतर या 4थ्या ओव्हरमध्ये सुमितची काय गोलंदाजी राहिली. जर आपण विचार केला, या बॉलवरती देखील विकेट आली आहे, म्हणजे येणारे 6 बॉल आता जिंकण्यासाठी बनवायचे असतील तर रन्स 15.
6 बॉल 15ची गरज आहे. अडचणीमध्ये सध्याच्या घडीला टीम VS3 तुम्हाला या मॅचमध्ये पाहायला मिळते. प्रत्येकी मॅच जर नक्कीच अमरजी राऊत सर आपण बघितली तर प्रत्येकी मॅच क्लोज जाती आहे. म्हणजे असं नाही आहे की वन सायडेड आपल्याला मॅचेस या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. आणि यावरनं देखील एक गोष्ट नक्कीच समजते की शहापूर क्रिकेटचा देखील दर्जा टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये भरपूर उंचीवर आहे. कारण इथं प्रत्येकी संघ जो आपल्या टीमसाठी इथं प्रत्येकी जो 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत फक्त एकच ध्यास एकच जिद्द घेऊन उतरलेत की जिंकायचं. आणि जिंकण्यासाठी ती परिकाष्ठा पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये केली जाते. अजून देखील 6 बॉल 15ची गरज आहे. अजून देखील मी म्हणेन मॅच संपली नाही आहे. 6 बॉलमध्ये 15 बनू शकतात. अंतिम ओव्हरमध्ये गोलंदाजीतनं दरम्यान गोलंदाजी करण्यासाठी आला गोलंदाज पराग. 6 बॉल 15 डिफेंड करायच्या स्ट्रायकरला बॅट्समन दरम्यान आपल्याला इथं पाहायला मिळेल या अंतिम ओव्हरमध्ये. मी तर म्हणे क्वालिटीचा दर्जेदार क्रिकेट आजच्या डेटला पाहायला मिळतो. आणि इथे या स्पर्धेच्या माध्यमातून देखील जर आपण बघितलं तर भरपूर चांगलं क्रिकेट भरपूर संघर्ष तुम्हाला प्रत्येकी मॅचमध्ये प्रत्येकी संघ दरम्यान इथनं करताना दिसला. आणि धावफलक जर आपण विचार केला तर या सिंगलच्या मदतीने आता जाऊन पोहोचला 37. म्हणजे अजून देखील 4 बॉल 13ची गरज. हा बॉल इम्पॉर्टंट असेल. या बॉलवरती मी म्हणेल मोठा फटका यायला हवा. मोठा फटका जर नाही आला तर समीकरण कठीण. आणखीन एक चांगली डिलिव्हरी क्या बात. या अंतिम ओव्हरमध्ये देखील बघा गोलंदाज आपण कौतुक करू. प्रेशर भरा मोमेंट आहे पण या प्रेशर भरा सिच्युएशनमध्ये भरपूर चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होती. कारण बघा एक खऱ्या खेळाडूची निशाणी तीच आहे जो अडचणीमध्ये येऊन चांगला खेळ दाखवतो. कारण सांगितलं जातं की जर तुम्ही सोन्याला आगीमध्ये टाकाल तर सोना कधी काला नाही पडत आणखीन चमकतो. त्याच प्रकारे तुम्ही एखाद्या चांगल्या खेळाडूसमोर जितकी कठीण सिच्युएशन ठेवाल त्या कठीण सिच्युएशनमध्ये तो तितका चांगला परफॉर्म करेल. आणखीन एक चांगली डिलिव्हरी. ची एज लागली. बॉल मान डिक्लेअर झोनमध्ये जातो. फक्त एक सिंगल. आता विजयाचं समीकरण भरपूर लांब गेलं. 2 बॉल आता विचार केला तर 11 धाब्यांची गरज. कुठे ना कुठे अपेक्षा इथं भरपूर साऱ्या मॅचमध्ये टीम साईनगरकडून देखील लागल्या होत्या. बट त्या अपेक्षांवर तो खेळ त्यांच्या माध्यमातून झाला नाही आहे. कारण सांगितलं देखील असं जातं की तुम्ही बघा क्रिकेटमध्ये तुम्ही ऑन द पेपर किती स्ट्रॉंग आहेत त्याला महत्त्व नाही आहे. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळ कसा दाखवताना त्याला महत्त्व. बट काय खेळ या मॅचमध्ये सध्याच्या घडीला टीम साईनगर या मॅचमध्ये दाखवतीये. VS3 भरपूर स्ट्रगल केला. शेवटच्या मोमेंटपर्यंत आले. बट आता ही मॅच जवळ इथनं सोडली आहे. कारण आता 1 बॉल 11 धाव्यांची गरज. शेवटचा बॉल. आणि अशा प्रकारे मॅच कंप्लीट. मॅच जिंकली आहे टीम राजफोर्ट साईनगरने. सो अभिनंदन. आणि हार्ड लक टीम VS3. आपण देखील भरपूर चांगला खेळ दाखवला. आणि इथं मी प्रत्येकी खेळाडूसाठी एकच गोष्ट म्हणेल की एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा की प्रत्येकी खेळाडू जो मैदानात आतमध्ये उतरतो तो प्रत्येकी विनर आहे. कारण खेळ दाखवण्यासाठी देखील हिंमत असावी लागते. आणि इथं प्रत्येकी खेळाडू हिमतीचा खेळ इथनं मैदानाच्या आतमध्ये खेळतो. सो इथनं मॅच कंप्लीट. मॅच जिंकली टीम साईनगर.